मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण इथे 32 साईजमध्ये परफेक्ट क्रॉस पट्टी प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत. आता उंची मोजून घ्यायची आहे. शोल्डर आहे इथून इथपर्यंत उंची मोजून घ्या. असा टेप पकडायचा. इथपर्यंत तयार उंची किती आहे? 13 इंच तयार आहे. 1 इंच वाढून घ्यायचं. उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं. आता इथे काय करायचं, एक लाईन ओढून घेते. शोल्डर आणि गळा रुंदी माप टाकण्यासाठी लाईन ओढून घेतली. आता ह्या साईजमध्ये शोल्डर 5.5 ठेवायचं आहे. 5.5 मार्किंग करून घेतलं. जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडा मार्किंग करून घ्या 5.5 वरती. ह्या साईजमध्ये परफेक्ट बसतो. मार्किंग करून झालेलं आहे. आता गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंच गळा रुंदी इथे मार्किंग करून झालेलं आहे. एवढं तुमचं इथे अर्धा इंच जाईल आणि इथं अर्धा इंच जाईल, एवढीच पट्टी बरोबर तुमची तयार होईल. त्यासाठी मार्किंग असं करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता, एक अशी लाईन ओढून घेते इथे आणि ह्या सुद्धा बाजूला मी एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झालेली आहे. आता इथे तयार गळा मार्किंग करून घ्यायचं आहे. एवढीच पट्टी आपली. असं मोजून घ्या. इथून इथपर्यंत 5.25 इंच तयार आहे. 1 इंच वाढून घ्या. किती सुद्धा असू द्यात. कोणाचा वरती असतो, कोणाचा डीपमध्ये सुद्धा असू शकतो. 3 असतो, 4 असतो. मोजून घ्यायचं. एवढीच पट्टी तयार आपली किती आहे मोजून घ्या आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं. सोपं आहे. ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे मी काय करते, तयार गळा अधिक 1 इंच मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं. गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतली. आता इथे पट्टीचा वापर करायचा आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे. इथे सुद्धा लाईन ओढून झाली. आता इथे काय करायचं, 1 इंच मार्किंग करून घेतलं तरी चालतं किंवा अंदाजाने आकार दिला तरी सुद्धा चालतो. आता इथे मी असा आकार देते. बरोबर येतो त्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने बघू शकता. इथे झालं व्यवस्थित. आता छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. ब्लाऊज उलटा करून घ्या. हुकाची बाजू घ्यायची नेहमी, म्हणजे काय होतं, मोजून घ्यायला सोपं पडतं. आता शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्या. शिलाईची पहिली टिप नेहमीप्रमाणे सांगते. मार्किंग करून झालं आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे बघू शकता, पायपिंग आहे, हुक लावलेला आहे. असा टेप पकडायचा एकदम अशी कडेला. मग काय करायचं, इथून इथपर्यंत अंतर किती भरते माझे, इथे 8 इंच भरते. मग 8 इंच चौथा भाग झाला. एकच बाजू म्हणजे आपल्या इथे चौथा भाग झाला ह्या साईजमध्ये परफेक्ट. आता मग काय करायचं, ही बाजू इथे ना सर्वात आधी जेवढं आपलं भरलं तेवढं मार्किंग करून घ्या. 8 इंच भरलं ना आपलं, 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आता फिटिंगच्या बाजूला बऱ्याच वेळा जागा कमी असते, त्यावेळेस काय करत जा, इथून इथपर्यंत आपलं जेवढं भरलं तेवढं मार्किंग करून आपण इथे घेतलं. आता ह्या बाजूला कंपल्सरी तुम्ही 2 इंच घेत जा. जरी आपला मापाचा ब्लाऊज जरी फिट झाला तरी उसवायला जागा पाहिजे असते त्यासाठी. मग काय करायचं, इथे आपण हे मार्किंग करून घेतलं. फक्त समजून सांगते, नवीनला सुद्धा पटकन समजायला सोपं जाईल म्हणूनसाठी. इथपर्यंत झालं मार्किंग करून. आता त्याच्यामध्ये प्लस 2 इंच घ्यायचं आहे. 2 इंच मार्किंग करून घेतलं. बघू शकता, चौथा भाग अधिक 2 इंच घ्यावंच लागतं कंपल्सरी ते आपल्याला. त्याला पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचा. कडेपासून असं पकडायचं, फक्त खेचू नका. इथून कडेपासून असं पकडायचं आणि जेवढा कमरघेर असेल ना त्याचा चौथा भाग काढावा लागतो. 30 कमरघेर आहे. आता काय करायचं, मग सोपं सांगते. टेपचा सुद्धा वापर करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही चौथा भाग सुद्धा काढू शकता. टेप 2दा निम्मा करून घ्यायचा. सोपं सांगते एकदम. ही सुद्धा पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. एवढा कमरघेर भरला. आता हे टोक ह्याच्यावरती असं ठेवून घ्या. ठेवून झालं, निम्म झालं. आता एवढं आलं. आता ह्याच्यावरती परत निम्म करून घ्यायचं. आता हे झालं बरोबर. आपल्या इथे चौथा भाग सुद्धा आलेला आहे. मग काय करायचं, इथे सर्वात आधी चौथा भाग मार्किंग करून घ्या. आपला जेवढा आलेला असेल तेवढा मार्किंग करून घेते. इथे मी मार्किंग करून झालं. 1 इंच टक्स मार्किंग करून घेण्यासाठी लागतं. मार्किंग करून झालं आणि 2 इंच शिलाई मार्जिन लागतं. मार्किंग करून झालेलं आहे. इथे 1 इंच घेतलं, इथे 2 इंच घेतलं. आता इथं काय करायचं, पट्टीचा वापर करायचा आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे. म्हणजे ह्या लाईनीवरती तुमची परफेक्ट फिटिंग येणार. हे 1 इंच घेतलेलं इथे जाणार तुमचं, आलं लक्षात, आणि 2 इंच तुमची फिटिंग होणार. म्हणजे ते अंतर परफेक्ट कमरघेरमध्ये सुद्धा तुमचं होणार आहे. त्यासाठी हे मार्किंग असं करून घ्या. चौथा भाग टाकायचं, 1 इंच घ्यायचं, 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. मध्य करून घ्या बरोबर असा. मार्किंग करून झालं. आता ही आपली पाठीमागची बाजू असल्यामुळे इथे 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. परफेक्ट बसतो 1.25 इंचावरती. आता 1.25 इंच म्हणजे किती, 1 आहे आणि 2 लाईनी. मार्किंग करून घ्या इथे असं. मार्किंग करून झालं.
आता इथं काय करायचं, असं अर्धगोल आकार देऊन घ्या. थोडं थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. आकार द्यायला सोपं जातं आणि आकार चुकत नाही कधीच. त्यासाठी असं मार्किंग करून घ्या. अशा पद्धतीने इथपर्यंतच फक्त इथे ना गॅप देऊ नका. असा आकार द्या. हे आपलं बरोबर जुळवून आलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, आपला ब्लाऊज तयार झाला ना, तिथे मुंडाना पुढे मागे होतं. त्यासाठी हे इथपर्यंतच असं जुळवून आलं पाहिजे. त्यासाठी असा आकार देऊन घ्या. इथपर्यंतच फक्त. आता हे झालं बरोबर. आता इथे बघा, गळा तुमचा इथे अर्धा इंचाने खाली येणार ना, मग असं अर्धा इंच मार्किंग करून घ्या. इथे आपण तयार आधी 1 इंच मार्किंग करून घेतलं ना, म्हणूनसाठी इथे मी अर्धा इंच घेतलं. आता इथं काय करायचं, पट्टीचा वापर करायचा आणि एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. लाईन ओढून झाली. आता इथे बघू शकता, आपण इथे 1 इंच घेतलं होतं. ही पहिली लाईन असं पकडा आणि मध्य करून घ्या. मध्य करून झाला म्हणजे हे आणि हे अंतर सेम झालं पाहिजे म्हणूनसाठी. आता इथे काय करायचं, एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे. आता इथे बघा, आपण हे 1 इंच घेतलं होतं. असा टेप पकडा. मग ह्या रेषेच्या पलीकडे अर्धा इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या. म्हणजे फिटिंग परफेक्ट होते. तेवढं आपलं शिलाईमध्ये गेलं पाहिजे. हे सुद्धा 2 इंच आपलं शिलाईमध्ये गेलं पाहिजे. म्हणजे कमर फिटिंग तुमची परफेक्ट होणार. जागा सुद्धा जास्तीची राहत नाहीये म्हणूनसाठी सांगते. आता इथे बघा, असं मार्किंग करून घ्या. बरोबर इथे आपला असा त्रिकोण तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीने बघू शकता. ही सोपी पद्धत आहे आणि ही पद्धत नक्की वापरत जा. परफेक्ट शोल्डर आहे, परफेक्ट मुंडा आहे, कमर घेर असं मोजून घ्या. म्हणजे काय होतं, मापे चुकत नाहीत. आता हे मी आहे असंच कट करून घेते. कट करून झालं. आता इथे दुसरा पेपर घेतला. समोरची बाजू कट करण्यासाठी लागणार आहे. असं ठेवून घ्या. इथे जागा ठेवा, थोडीशी वाढून घ्यावं लागतं क्रॉसपट्टी आपल्याला, कारण की हा क्रॉसपट्टीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे म्हणूनसाठी. आता इथे बघू शकता, एका लाईनीमध्ये ठेवून घ्या. आता ही सुद्धा बाजू आपली एका लाईनीमध्ये झाली पाहिजे. इकडे सुद्धा. आता सर्वात आधी आहे असंच मार्किंग करून घ्या. आहे असंच, ह्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही करायचा. इथे आपलं आहे असंच मार्किंग करून झालं. आता गळा रुंदी सुद्धा आहे हीच मार्किंग करून घ्या. आहे हीच इथे मार्किंग करून घ्या. सेमच मार्किंग करून झाली. आता पेपर बाजूला ठेवून घेते. ही आपली गळा रुंदी आहे. आता सर्वात आधी मुंड्याचा आकार देऊन घ्यावा लागेल आपल्याला. इथे असं मार्किंग करून घ्या. एक लाईन ह्या बाजूला आणि एक लाईन ह्या बाजूला अशी मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, आकार द्यायला सुद्धा सोपं जातं. त्यासाठी बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता ही आपली समोरची बाजू असल्यामुळे इथे आपल्याला 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 1/2 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी. आता इथे मी मार्किंग करून घेते 1/2 इंचावरती. मार्किंग करून झालं. आता इथे काय करायचं, असा अर्धगोल आकार देऊन घ्या. अशा पद्धतीने आकार आपल्या इथे आला पाहिजे. हा आकार ना परफेक्ट बसतो, असा आकार देऊन घ्या. आता पेपर फिरवून घेते. इथे आपल्याला समोरचा गळा मोजून मार्किंग करून घ्यायचं आहे. शोल्डर एकसारखं पकडा आणि असा गळा ठेवून घ्यायचा आहे. आता इथं काय करत जा, नेहमी पट्टीचा वापर करायचा आणि एक लाईन ओढून घ्यायची. गळ्याच्या बरोबर लाईन ओढून झाली म्हणजे काय होतं, मापे चुकत नाहीत म्हणूनसाठी समजून सांगते. लाईन ओढून घेतली बरोबर, किंवा पट्टी ठेवून घेतली तरी सुद्धा चालेल अशी. आता इथं काय करायचं, मग असा टेप पकडायचा आणि गळा मोजून घ्यायचा. आता बघू शकता 5.5 तयार आहे. एका लाईनीमध्ये 5.5 इंच तयार आहे. आणि नेहमीप्रमाणे काय करायचं, आहे तेवढा गळा टाकत जा. आता इथे मी काय करते, 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आहे तेवढा टाका. मार्किंग करून झाला. गळा रुंदी 2.5 इंच जेवढी इथे ठेवली तेवढीच इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घेते. म्हणजे काय होतं, मापे चुकत नाही. आता इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा, अंदाजाने देऊन घ्यायचा आहे. असा अर्धगोल आला पाहिजे बरोबर आपला, अशा पद्धतीने. आणि गळा आपण आहे तेवढंच का टाकतो, थोडंसं इथे मी तुम्हाला समजून सांगते. आता इथे बघा,
अर्धा इंच आपलं शोल्डर वरच्या बाजूला जातं, इथे जातं आपलं शिलाईमध्ये जातं ना, इथे अर्धा इंच जातं. आता इथे अर्धा इंच गेल्याच्या नंतर इथे सुद्धा आपल्या समोरच्या बाजूचा गळा अर्धा इंचाने खाली येत असतो इथे. आता इकडून सुद्धा आपण अर्धा इंच पकडणार आणि ह्या सुद्धा बाजूने आपण अर्धा इंच पकडणार. आता इथे मग गळा अशा पद्धतीने तुमचा तयार होणार आहे, अर्धगोल आकारामध्ये अशा पद्धतीने. बरोबर असा आपला इथे गळा सुद्धा तयार होतो. आता इथे मी तुम्हाला सर्वात आधी इथे आपण मार्किंग केलं, म्हणजे इथून इथपर्यंत मोजून टाकला सर्वात आधी, आणि त्या अंतर इथे मी तुम्हाला मोजून दाखवते किती टाकलं आहे तेवढं टाकला. आता इथे तयार झाल्याच्या नंतर इथे आणि इथे म्हणजे खालच्या बाजूला तुमचं तयार होणार ना, मग तिथलं अंतर सुद्धा बघू शकता तेवढंच भरतंय. त्यासाठी गळा आहे तेवढा टाका, कुठलाही बदल करायचा नसतो त्याच्यामध्ये. आता इथे क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करून घ्यायचं. ही तयार क्रॉसपट्टी आहे आपली, एवढंच अंतर मार्किंग करून घेते, फक्त मोजून दाखवते. आता इथे सुद्धा आपली तयार आहे, मार्किंग करून घेतलं. ते सुद्धा एक मार्किंग करून घेतलं आणि इथे सुद्धा मी एक मार्किंग करून घेतलं. आता ही मोजून बघूया आपण. 2.5 इंच तयार आहे. आता ह्या बाजूची 3 इंच तयार आहे. आता मग टाकताना काय करायचं, इथे नाही लक्षात आलं तर ही पद्धत वापरा, मग सोपं सांगते एकदम. आता इथे मी तुम्हाला असं पकडा. आता इथे तर आपण तयारचं मार्किंग केलेलंच आहे, ह्या लाईनीवरती फक्त पकडायचं, असं पकडा इथे अशा पद्धतीने. आता हे सेमच मार्किंग इथं करून घ्यायचं, आलं लक्षात तुमच्या. आता ही बाजू अशी उचलायची, ह्या लाईनीवरती ठेवून घ्यायची, असं ठेवून घ्या. ह्या लाईनीवरती बरोबर आपलं आलं पाहिजे, पण चुकू देऊ नका अजिबात. आता इथे बघू शकता, परत एकदा समजून सांगते, ह्या लाईनीवरती असं ठेवून घ्या, म्हणजे काय होतं मापे चुकत नाहीत. मग आता ही तयारचं इथे आपण मार्किंग आत्ताच केलं ना, ते मार्किंग इथं बरोबर त्याच्या समोरच्या बाजूला करून घ्यायचं. बघू शकता असं, म्हणजे ह्या सुद्धा बाजूला हे सेमच मार्किंग झालं पाहिजे आणि ह्या सुद्धा बाजूला आपलं हे सेमच मार्किंग झालं पाहिजे. झालं सोपं. आता हे मी बाजूला ठेवून घेते. आता ही झाली आपली तयार क्रॉसपट्टी. आता इथे सर्वात आधी मार्किंग करून घ्या ह्याच्या लाईनीमध्ये, इथं आपण मार्किंग केलं ना, ह्याच्या लाईनीमध्ये मार्किंग करून घ्या. बघू शकता ही बाजू मापामध्ये झाली, पण ही बाजू थोडीशी उंच झाली ना, म्हणजे हुक आणि लूक पट्टीची बाजू थोडीशी उंच असते, मग तिथे थोडासा असा उंच आकार देऊन घ्यावा लागतो. ही ना पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. आता इथे बघू शकता असा आकार देऊन घ्या, सोपं आहे. ब्लाऊज ठेवून घेतलं तरी चालेल, मार्किंग करून घ्यायचं, लाईन ओढून घ्यायची आणि असा आकार देऊन घ्यायचा. सोपं झालं. आता इथे तुम्हाला हे, आता ही झाली तुमची तयार, पण शिलाई मार्जिंग लागतं ना आपल्याला, 1 इंच वाढून घ्या. 1 इंच वहीमध्ये लगेच लिहून ठेवा, 1 इंच घ्यावंच लागतं. 1 इंच 1 इंच मार्किंग करून घेतलं. आता इथे काय करायचं, एक अशी लाईन ओढून घ्या. आता इथे अशी लाईन ओढून घेतली. आता बघू शकता ह्यामधलं अर्धा इंच तुम्हाला इथे जाणार आहे वरच्या बाजूला इथे, आणि राहिलेलं हे अर्धा इंच तुम्हाला इथे लागेल, म्हणजे वरच्या बाजूला जोडण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे अर्धा इंच लागेल आणि इथे सुद्धा हे जोडण्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच लागणार आहे. आणि दुसरी क्रॉसपट्टी आतल्या बाजूने दुसरी जोडावी लागते. जरी आपण वरच्या बाजूला ब्लाऊज पीस मधली वापरली तर अस्तरच्या आतल्या बाजूने आपण जोडतो, पण असंच मार्किंग आपल्याला करून घ्यावं लागतं. जरी तुमचा साधा जरी ब्लाऊज पीस असला, अशा पद्धतीने इथे सुद्धा तेच मार्किंग तुम्ही असं करून घ्यायचं. दुसऱ्या आतल्या बाजूने त्याच्या मापाची बरोबर दुसरी कट करून घ्या आणि त्या आतल्या बाजूने जोडावी लागते. इथे तुमची खालच्या बाजूला शिलाई असणार आहे, म्हणजे इथे तुम्हाला अर्धा इंच लागणार आणि वरच्या बाजूला अर्धा इंच लागणार. पेपर फिरवून घेतला. आता इथं काय करायचं आपल्याला, शोल्डर आहे, शोल्डर म्हणजे इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं, त्याचं निम्म करायचं. नाही मोजलं तरी चालेल किंवा निम्म करून घ्या. असं पकडायचं, निम्म करून घ्यायचं. झालं निम्म. इथे मार्किंग करून घ्या लगेच. परत एकदा समजून सांगते, असं टेप पकडा इथे आणि इथे असं पकडायचं, निम्म करायचं, एक मार्किंग करून घेतलं. आता मार्किंग करून झालं. इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायला सोपं पडतं, त्यासाठी असं मार्किंग करून घ्या, म्हणजे काय होतं मापे चुकत नाहीत, म्हणूनसाठी सांगते. पट्टीचा वापर करायचा आणि अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. ती कुठपर्यंत, फक्त इथपर्यंतच. आलं तुमच्या लक्षात. असा पट्टीचा वापर करायचा आणि इथून खालीपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे काय होतं मापे चुकत नाहीत त्यासाठी. आता ही लाईन आपली ओढून झाली. आता असा टेप पकडायचा इथे वरती आणि इथून ना एक 9.5 वरती मार्किंग करून घेते. 9.5 वरती उंचीनुसार, मी 9.5 वरती मार्किंग करून घेतलं. परफेक्ट आहे, उंचीनुसार मार्किंग करून घेतलं. आता जर तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल मग तुम्ही 10 इंच ठेवू शकता, आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची कमी असेल तर मग तुम्ही 9 इंच ठेवायचं आहे. बरेच व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत. मार्किंग करून झालं. आता इथे ब्लाऊज आपला परफेक्ट बसण्यासाठी मार्किंग करून घ्यावं लागतं, खोलगट भाग आपल्या इथे तयार होण्यासाठी. आता इथे काय करायचं, 1 इंच ह्या बाजूला
ही लाईन ओढून घेतली, ह्या रेषेच्या पलीकडे 1 इंच मार्किंग करून घ्या आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला 1 इंच. आता झालं सोपं, 1 इंच मार्किंग करून झालं. आता इथं काय करायचं, इथे सुद्धा मार्किंग केलं आणि इथे सुद्धा मार्किंग केलं. आता हे असं जोडून घ्या, म्हणजे इथे आपला बरोबर असा त्रिकोण तयार झाला पाहिजे, एक प्रकारचा. झाला तुमचा त्रिकोण तयार इथे अशा पद्धतीने. आता हे झालं तुम्हाला सोपं. आता इथं काय करायचं, क्रॉसपट्टी वाढवायची नाही, आहे एवढीच राहणार आहे. क्रॉसपट्टीमध्ये कधी वाढ घ्यायची नसते, आहे एवढीच राहते घडीनुसार. फक्त हे दोन्ही एकत्र मोजून घ्यायचं. एकत्र का मोजून घ्यायचं, हे शिलाई होतं, अंतर जवळ येतं, मग फिटिंगच्या बाजूला कमी पडतं, म्हणूनसाठी असं मोजून घ्या. एवढं भरलं. परत एकदा समजून सांगते, एकत्र मोजून घ्या हे आणि हे, म्हणजे कुठून इथून इथपर्यंत कोणतीही साईज असू द्यात, ही पद्धत वापरावीच लागते, मोजून घ्यावंच लागतं आणि फिटिंगच्या बाजूला वाढून घ्यावंच लागतं. एवढं भरलं. आता इथे वाढून घ्या, जेवढं भरलं तेवढं इथे वाढून घ्यायचं असं. आता एक लाईन ओढून घ्या अशी इथपर्यंतचा फक्त. आता इथे काय करायचं, ही फिटिंगची बाजू आहे, 1 इंच घ्या वाढून. 1 इंच घेतलं वाढून. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंगला क्रॉसमध्ये येते, इथे सुद्धा लागणार आहे आपल्याला शिलाई मार्जिन ना, म्हणूनसाठी इथे वाढून घ्या 1 इंच. अशी लाईन ओढून घ्या अशा पद्धतीने. आता हे मार्किंग आणि हे मार्किंग जोडून घ्या असं. ते बरोबर होतं, एका लाईनीमध्ये नंतर येऊन जातं. हे जर तुमचं अंतर शिलाई होतं म्हणजे हे जवळ येतं, म्हणजे हे अंतर अलीकडच्या बाजूला येतं, म्हणजे ही लाईन तुमची सरळ होणार नंतर फिटिंगच्या टायमिंगला. बरोबर होतं ते, कमी जास्त अजिबात होत नाहीये. आणि बरेच मी व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत. आता हे झालं तुमचं बरोबर इथे. आता इथे बघा, प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. तो द्यायचा कुठपर्यंत, फक्त ही बाजू समोरचा मुंडा असा द्या, इथून वरच्या बाजूला थोडंसं मार्किंग करत घ्यायचं. अर्धगोल आला पाहिजे कटोरीसारखा इथे आपला. सर्वात आधी असं मार्किंग करून घ्या, नक्की जमेल तुम्हाला. म्हणजे काय होतं, आकार चुकत नाही असं. बघू शकता इथे अर्धगोल आपला इथे आकार झालेला आहे आणि असा आकार देऊन घ्या. जास्त वरच्या बाजूला घ्यायचा नसतो, असा घेऊ नका, एकदम जवळ अंतर होईल, मग तुमच्या गळ्याच्या बरोबर तिथे होणार ना. त्यासाठी असा बरोबर आकार देऊन घ्यायचा. ते इथपर्यंतच फक्त असा मुंड्यातून गेला पाहिजे इथपर्यंत. आलं तुमच्या लक्षात, सोपं सांगितलं एकदम, आणि ही पद्धत ना नक्की वापरत जा. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. इथून सुरुवात करायची. सर्वात आधी क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे आणि ना असं पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं परफेक्ट. सर्वात आधी क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. क्रॉसपट्टी परफेक्ट आहे, ही पद्धत वापरा. फक्त काय करायचं, आपली परफेक्ट क्रॉसपट्टी कट करून झाली आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत ना नक्की वापरायची आहे. आता कापडावरती कट करताना काय करायचं आहे, अशी ठेवून घ्यायची आहे, असंच मार्किंग करून घ्यायचं आणि दुसरी सुद्धा ह्याच्याच मापाची बरोबर काढून घ्यावी लागणार आहे तुम्हाला. म्हणजे इथं तुमचा अर्धा इंच जाईल ना, खालच्या बाजूला दुसरी सुद्धा जोडताना असं पेपर कटिंग करून ठेवा, कापडावरती ठेवून घ्यायचं आहे, असंच मार्किंग करून घ्यायचं आणि दुसरी सुद्धा ह्याच मापाची बरोबर काढून घ्यायची खालच्या बाजूला जोडण्यासाठी. जरी तुमचा साधा ब्लाऊज पीस असू द्यात किंवा अस्तरचं असलं तरी सुद्धा हीच पद्धत तुम्हाला वापरायची आहे. हे परफेक्ट कटिंग झालं आता इथे तुमचं. आता इथे ही बाजू बरोबर अशी कट करून घ्या इथपर्यंत कट झालं. आता ही बाजू इकडच्या बाजूला आपला हा समोरचा मुंडा कट करून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने. आता आपला हा गळ्याची सुद्धा ही पद्धत लक्षात ठेवत जा. जास्त घेऊ नका वाढवून, नाही तर शोल्डर उतरलं जातं, गळा मोठा होऊन जातो. शोल्डर जोडताना सुद्धा सरळ एका लाईनीमध्ये जोडत जा. आता इथे काय करायचं, हे पा, इथून इथपर्यंत असं कट करून घ्या. हे बाजूला करून घ्यायचं. आता ही बाजू इथे ना थोडासा कट देऊन घ्या, खूप महत्वाचं आहे, ते जोडताना बरोबरच आलं पाहिजे. आता ही बाजू अशी कट करून घ्या. आता इथं काय करायचं, इथं असं आपण आताच कट करून घेतलं ना, हे इथलं बरोबर असं त्रिकोण कट करून घेतला आपण इथून. आता इथे मार्किंग आहे, लगेच कट देऊन घ्या. इथे सुद्धा देऊन झाला आणि इथे सुद्धा लगेच असं कट देऊन घ्या, म्हणजे काय होतं, चुकत नाही त्यासाठी. आता इथे आपलं दोन्ही सुद्धा कट देऊन झाले. आता हे असं जोडलं जातं, हे वरच्या बाजूला आणि हे असं जोडलं जातं. इथे ना तुमचा परफेक्ट असा खोलगड भाग तयार होतो. ब्लाऊज एकदम बसायला तिथेच तुम्हाला परफेक्ट बसणार. त्यासाठी हे असं तुमचं शिलाई झालं पाहिजे, ह्याच्यावरती बरोबर येतं ते, आणि हे असं वरच्या बाजूला तुमचं जोडलं जातं कापडावरती. आलं तुमच्या लक्षात. त्यासाठी हे मार्किंग ना करून घ्या लगेच, असं थोडंसं तिथं काहीतरी अशी मार्किंग करून घ्यायचं, खूप महत्वाचं आहे, म्हणूनसाठी सांगते. दोन्ही सुद्धा जोडताना मध्यावरती बरोबर असा आलाच पाहिजे.
अशा पद्धतीने बघू शकता. म्हणजे इथं सुद्धा तुमचं अजिबात कमी जास्त होत नाही. इथे कधी कधी वरच्या बाजूला होतं, मग तुम्ही आकार देऊन थोडंसं असं कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. पण शिलाई झाल्याच्या नंतर म्हणजे ही बाजू जोडून झाल्याच्या नंतर तेवढं बरोबर असं कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. असं जोडलं जातं अशा पद्धतीने. आणि ही पद्धत ना नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्याला बाही पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. पाठीमागची बाजू घ्यायची, अर्धा इंच शोल्डर मार्किंग करून घ्या. इथे असं इथून इथे अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं नेहमीप्रमाणे. मार्किंग करून झालं. आता इथं काय करायचं, असा टेप पकडायचा इथे आणि फक्त अर्धगोल असा मोजून घ्या. तेव्हा तुम्हाला बाही जोडायला परफेक्ट पुरेल. किती भरतोय? 8.5 इंच माझं इथे भरलेलं आहे. 8.5 इंच. लगेच लिहून घ्या आपलं किती भरतंय. ही आपली परफेक्ट घडी झाली आपल्या साईजमध्ये, म्हणजे ह्या साईजमध्ये. पण अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि असा अर्धगोल मोजून घ्या. तेव्हा बाही तुम्हाला जोडायला परफेक्ट पुरेल. ही पद्धत ना नक्की वापरत जा. आता इथे मी दुसरा पेपर घेतला, बंद घडी करून घ्यायची. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता आपलं किती भरलं होतं, सर्वात आधी घडी, ही आपली घडी असते ना, सर्वात आधी ही बंद बाजू आहे. बंद बाजूने ह्या बाजूला जेवढं आपलं भरलं ना तेवढं मार्किंग करून घ्या. आता माझं इथे किती भरलं मी तेवढंच माप टाकून घेणार. म्हणजे इथून ही बंद बाजूपासून ह्या बाजूला मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे एक अशी लाईन ओढून घ्या. ही आपली परफेक्ट घडी झाली ह्या साईजमध्ये. आता इथे बाही उंची मार्किंग करून घ्यायची आहे. ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. असं पकडलं, ही बंद बाजू आहे. बाहीची सुद्धा ही बंद बाजूला ठेवून घ्यायची. आणि सर्वात आधी जेवढी आपली बाही उंची तयार आहे, इथे आहे बघू शकता माझी, हे बरोबर असं बाही उंचीचं मार्किंग करून घेतलं. जेवढी आपली बाही उंची तयार आहे तेवढंच मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचं. बाही उंची झाली. आता ह्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या. 1 इंच उंची अधिक 1 इंच वाढवून घ्या. अस्तरची बाही झाली. आणि जर तुम्हाला साधी बाही जर कट करायची असेल तर मग काय करायचं, उंची अधिक वरच्या बाजूला मग 1.5 इंच घ्यावं लागेल. आता हे माप आपलं परफेक्ट झालं. ही अस्तरची बाहीनुसार आहे. आता मग काय करते, एक अशी लाईन ओढून घेते. लाईन ओढून झाली. ही बंद बाजू आहे. आता बंद बाजूने नेहमीप्रमाणे 1 इंच मार्किंग करून घ्यावं लागतं. मार्किंग करून झालेलं आहे. आता वरून माप, ही ओपन बाजू आहे ना बाहीची उंचीनुसार, इथे आपली उंची किती आहे 5 इंच तयार. मग इथे वरून मी 2.5 इंचावरती माप टाकून घेते. 2.5 इंच घेतलं. आता आतमध्ये 2 इंच घ्यायचं. 2 इंच घ्यावंच लागतं. फिटिंग मार्जिन असतं ना आपलं 2 इंच, ते घ्यावंच लागतं. इथे मी 2 इंच घेतलं. झालं बरोबर. आता इथे काय करायचं, बाही उलटी करून घ्यावी लागेल. दंडघेर माप टाकण्यासाठी उलट करून घेतलं. इथे मी बघू शकता, इथे पहिली शिलाईची टिप असं ठेवा आणि पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायची. आता बऱ्याच वेळा ह्या बाजूला जागा नसते, त्यावेळेस काय करायचं, नेहमी 2 इंच जास्त घ्यायचं. म्हणजे दंडघेर अधिक 2 इंच घ्यावंच लागतं आपल्याला. आपला ब्लाऊज फिट झाला तरी उसवायला जागा पाहिजे असते, त्यासाठी असं मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे दंडघेर अधिक 2 इंच घ्यावंच लागतं. मार्किंग करून झालेलं आहे. आता हे माप बाहीच्या उंचीनुसार असतं. इथे मी तयार किती आहे त्यानुसार हे माप टाकलं. इथे हे बरोबर आहे. आता इथे बघू शकता माझी बाही उंची किती आहे 5 इंच. मी किती टाकलं, वरून 2.5 इंच टाकलं. म्हणजे इथून वरून 2.5 इंच ओपन बाजूचं माप झालं हे. आता हे काय करा, फोटो काढून ठेवा ज्यांच्याकडे नाही त्यांनी, आणि वहीमध्ये लिहून ठेवा ही उंची पूर्ण. आणि हे वरून येणारं माप ओपन बाजूचं असतं. मग ह्याच्यामधली तुम्हाला किती उंची ठेवायची आहे तुम्ही ठेवू शकता. मग हे ओपन बाजूचं माप असतं, म्हणजे वरून येणारे माप. आणि ही आपली बाही उंची, हे वरून येणारं माप म्हणजे हे माप, एवढंच माप आपण टाकू शकतो. म्हणजे हे माप ते ओपन बाजूचं असतं. हे माप आत्ता टाकलं ना, हे माप ते माप असतं ओपन बाजूचं. परत एकदा सांगितलं, त्यासाठी फोटो काढून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा. उंची तुम्हाला किती ठेवायची ठेवू शकता ह्याच्यामध्ये. मग हे माप तुम्हाला टाकायचं आहे त्याच्या अनुसार. करून झालं. आता इथून इथपर्यंत बाहीचा आकार देऊन घ्यायचा. एकदम असा हलक्या हाताने थोडं थोडं असं मार्किंग करून घ्या. आकार द्यायला सोपं पडतं. सर्वात आधी उंच आकार असतो इथपर्यंत, आणि थोडासा खोलगट आकार असतो. तो आकार ना आपला समोरच्या मुंड्याला जोडताना येतो. असं मार्किंग करून घ्यायचं. अशा पद्धती वरच्या बाजूला कमी करून घ्यावं लागेल. नंतर काय करायचं, असं मार्किंग करून घ्यायचं ते इथपर्यंत. किंवा डायरेक्ट जर देता येत असेल तर डायरेक्ट सुद्धा देऊ शकता. इथपर्यंत घ्यायचं. आणि ही बाजू ह्या बाजूला, फक्त जास्त गॅप देऊ नका मध्ये, ते लक्षात ठेवायचं नेहमी. असं सोपं आहे. नक्की ही पद्धत वापरायची आहे.
अशा पद्धतीने. आणि बरोबर आहे का बघून घ्यायचं एकदा. बघू शकता असा आकार आपल्या इथे झालेला आहे. आता ही खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते नेहमी, एक मार्किंग करून ठेवायचं. सोपं झालं. आणि असं पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं परफेक्ट. आता इथून असं हे कट करून घ्या दोन्ही सुद्धा एकत्र. आता सर्वात आधी वरचा आकार असं कट करून घ्या. बरोबर असं पकडायचं दोन्ही सुद्धा आणि कट करून घ्यायचं. आता इथे काय करा, मध्यावरती एक मार्किंग करून ठेवा, थोडासा कट देऊन घ्यायचा. आता ह्याच्यामधली एक बाजू बाजूला घ्यायची, एक बाजू बाजूला घेतली. आता राहिली फक्त एकच बाजू. आता ही बाजू कशी कट करावी लागते हे पहा, इथून कट करा अशा पद्धतीने. तेव्हा इथे एकसारखं होतं. तिथे ना फिटिंगची बाजू अशी जुळून आली पाहिजे, इथपर्यंतचा कट करून घ्या कमी कमी करत. बघू शकता परफेक्ट आकार झालेला आहे. असं इथे ना जुळून आलं पाहिजे आपलं, त्यासाठी इथे मी तुम्हाला मार्किंग करायला सांगितलं. ते बरोबर येतं, फिटिंगमध्ये जातं ना आपलं तेवढं, म्हणूनसाठी एवढं जाणार तुमचं बरोबर. दाखवते तुम्हाला मार्किंग करून. असं दंडगेर होतो, इथे आपला मुंडा असतो, ते बरोबर अंतर जातं मग फिटिंगमध्ये. मग काही प्रॉब्लेम येत नाही अजिबात तिथे आपल्याला. आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत ना नक्की वापरत जा. आणि ना असं पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं परफेक्ट, म्हणजे अजिबात ना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. हे आपलं परफेक्ट पेपर कटिंग झालेलं आहे. आता हे पेपर कटिंग इथे मी तुम्हाला ठेवून दाखवते. असं ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला अशी जोडली जाते. आता इथे बघा क्रॉसपट्टी आहे आपली, ह्या बाजूला अशी जोडली जाते. बरोबर पुरते बरोबर जोडून घ्यायला आपल्याला. आणि इथे कमरेच्या बाजूला नेहमीप्रमाणे ब्लाऊज फिटिंग करताना एकसारखं आलं पाहिजे. आता इथे जर तुमचं कमी जास्त झालं तर 2 इंचापर्यंत एकसारखं करून घ्या, म्हणजे ही सुद्धा बाजू, समोरची बाजू आणि पाठीमागची बाजू दोन्ही सुद्धा एकसारखं करून घ्यावं लागेल तुम्हाला. कमी जास्त झालं तर ती पद्धत वापरायची आहे. आज मी तुम्हाला पेपर कटिंग कसं करायचं असतं, परफेक्ट आकार कसा द्यावा लागतो, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.